मदत इकडे घेतली जातीये. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पाठवलेला आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा कॉल रिव्ह्यू सक्सेसफुल इकडे ठरताना पाहायला मिळालाय. डॉट डॉट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचे दोन धुरंदर, एका बाजूने राज देशमुख तर एका बाजूने आकाश इंगळे. स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः संघ मालकाने आज जबाबदारी घेतली आहे. आज पहिल्याच क्रमांकावरती आकाश इंगळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सोबत संघाचा सिक्सर किंग राज देशमुख, ज्याने बरडच्या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा केला. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. यावेळेस येतोय सनसनीत चौकार. धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं खातं इकडे ओपन होत आहे. 4 धावेंबरोबरीत आज एसट्यांच्या पाठीमागे आपण माळशिरस तालुक्याचा आणखीन एक सुपरस्टार अक्षय बोडरेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. माळशिरस तालुक्यातील काही खेळाडूंनी नाव सातत्याने माळशिरस तालुक्याचं चर्चेत ठेवलं. त्यामध्ये सातत्याने अक्षय बोडरेचं देखील नाव आपण पाहिलेलं आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही आपण जर पाहिलं मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिलाच डाव सुरू आहे. दुसऱ्या क्रमांकाची लढत आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो, फलंदाजी करणारा संघ आहे प्रवीण इलेक्ट्रिकल्स आणि क्षेत्ररक्षण करणारा श्रीराम 11 गारवाड. हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला खूप संधी होती, परंतु मित्रांनो कॅच सोडलाय का मॅच येणारा काळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सांगेल. कारण याच फलंदाजामध्ये क्षमता आहे षटकार चौकारांची आतिषबाजी करण्याची. यावेळेचा हा बॉल संघ मालकाने हा चेंडू अगदी जर पाहिला पण सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. या बॉलवरती नक्कीच चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळालाय. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं धावफलक 1 ओव्हरच्या समाप्ती अखेर 9 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगला फटका इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं आपण आजचा बर्थडे बॉय देखील आपल्याला मिड ऑफ झोनमध्ये उभा राहिलेला पाहायला मिळतोय. संतोष बनसोडे, अर्थातच बॉस या नावाने परिचित असलेला या तालुक्यातील खेळाडू, माळीनगरचा सुपुत्र. संतोष बॉसचा आज वाढदिवस आहे आणि नक्कीच वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या आमदार साहेबांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत बऱ्याचशा जणांच्या शुभेच्छा आल्यात आणि खरं तर ही जमवलेली त्यांची श्रीमंती आहे. यावेळेस राज देशमुख थांबायचं नाव घेणार नाहीये. यापूर्वी ज्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडलाय ना मित्रांनो, त्याच राज देशमुखच्या बॅटमधून एक टोले जंग प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. खणखणी षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय 15 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अगदी अक्षय वरती देखील आक्रमण होताना पाहायला मिळालंय.
गोलंदाज अक्षय बोडरे, समोर आहेत राज देशमुख. बेस्ट विरुद्ध बेस्ट. पुन्हा एकदा हा बॉल फटका तर खूप चांगला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने तिकडे पाठलाग केला, परंतु चेंडू त्यालाही भेदून जाईल. 1-2 टप्पे घेत चेंडू सीमारेषा ओलांडतो आणि याही बॉलवरती सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकाला आकार मिळेल. 19 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अक्षय बोडरे, तुम्ही बघा क्रिकेट क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, परंतु आज त्याच्यावरती आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळालंय. अक्षयवरती देखील आक्रमण झाले. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्या पाठोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती लगेच चौकार देखील पाहायला मिळालाय. त्यामुळे अक्षयला देखील क्षेत्ररक्षणामध्ये थोडेफार बदल करावे लागलेले आहेत. निश्चितच बदल करताना आपल्याला इकडे पाहायला मिळालेत. इथून पुढे देखील राज देशमुख या नावाचं वादळ, या नावाची चर्चा माळशिरस तालुक्यामध्ये का आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. 1 धाव आली, दुसरीचा प्रयास देखील होतोय आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. एक चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा करण्याचा प्रयत्न आहे. ज्या राज देशमुखचा तुम्ही कॅच सोडला, खरं तर इथून पुढे तोच राज आपल्याला इकडे मोठमोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील खूप चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. राज देशमुखचा कॅच सुटल्यानंतर मित्रांनो काय होतं ना, खरं तर हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. आणि तुम्ही बघा षटकार कोणाला ठोकलाय. माळशिरस तालुक्याचा प्रतिभावान खेळाडू अक्षय बोटेला आसमान दाखवलंय. अगदी या षटकाचा जर विचार केला तर अक्षय बोटेने आतापर्यंत धावा खर्च केल्या. 4 चेंडूमध्ये 18 धावा. अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला इकडे पाहायला मिळाली आहे. राज देशमुख जीवनदान दिलंय खेळाडूला आणि त्या जीवनदानाचा फायदा इकडे उठवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस डॉट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. निश्चितच कुठलीही धाव या चेंडूवरती नसणार आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट जर आपण पाहिलं 14.73चं आहे. 14.73च्या सरासरीने इकडे धावा येत आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय. समोर आहेत राज. यावेळेस पायांमध्ये टाकलेला बॉल होता, खूप चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळालाय. डॉट बॉल इकडे प्राप्त होताना पाहायला मिळतोय. निश्चितच डॉट चेंडू बरोबरीत 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. धावफलकावरती 27 धावा. 27 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. इथून पुढे देखील आक्रमण मैदानावरती सातत्याने करावे लागतील. हीच रणनीती राज देशमुखला कंटिन्यू करावी लागेल, कारण एक जीवनदान मिळालंय. जीवनदान मिळाल्यानंतर खरं तर खूप चांगली कामगिरी आपल्याला राजची पाहायला मिळाली आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं बॅटिंग करत असताना राज देशमुखच्या बॅटमधून प्रचंड वेगाने धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. विशाल लाईन जे बॉल पर्यंत पोहोचू शकलेलं नाहीये. एकच धाव आली आहे. एका धावे बरोबरीत संघाचा धावफलक पुढे जाईल. गोलंदाजी मार्कवरती विक्रम रिसवडकर यांना आपण पाहतोय. एक सिंगल धाव आली आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येताना पाहायला मिळाली. 28 धावा धावफलकावरती आहे. अजूनही सामना जर पाहायला आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खूप चांगला क्रिकेटचा खेळ. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीयेत. दुसऱ्या धाब्यांचा कॉल झालाय आणि आपण पाहतोय. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावे बरोबरीत 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमवल्यात. हे सरासरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठेवावी लागेल. याच प्रकारे तुम्हाला धावा वसूल कराव्या लागतील. तर विक्रम रिसवडकर यांना मात्र राज देशमुखची विकेट घेणं देखील फार गरजेचं आहे.
आणि तोच प्रयत्न इकडे झालाय. बॅटची घेतली कडा, फलंदाजाला शिकवलाय चांगलाच धडा. ओयुटीचा कॉल. राज देशमुख या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. प्रवीण इलेक्ट्रिकल्स अँड शिवम डेव्हलपर्सला हा मोठा धक्का आहे. अगदी राज देशमुखला एक जीवनदान जरी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालं, परंतु जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहू शकलेला नाहीये. अगदी काही चेंडूंमध्ये खरं तर विक्रम रिसवडकर यांनी ती कामगिरी करून दाखवली आहे. राज यांना देखील मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय. आतापर्यंत 30 धावा मैदानावरती जमवलेल्या आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. 2.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत संपलेला आहे. दुपारच्या जर पाहायला पण 3:27 वेळ झालेला आहे. आमदार प्रीमियर लीगचा थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 30 धावा धावफलकावरती. विक्रमचं षटक देखील खूप प्रभावी राहिलंय. हो, यावेळेस इट्स अ व्हाईट बॉल. उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी मात्र दंडित केलाय. शुभम सरांना आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, तर स्क्वेअर लेग पंच सचिन पवार सर मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत. विक्रम रिसवडकर सरांना इकडे गोलंदाजी ट्रॅकवरती उभं केलंय. ओ, यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सातत्याने व्हाईट चेंडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 32 धावा धावफलकावरती. अजूनही खरं तर इकडे लेंथ शोधावी लागेल. दिशा भरकटलाय. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. आता दोन खेळाडूंमध्ये चर्चा झाली आहे. संघ मालकाने काहीतरी कानमंत्र दिलेला आहे आणि पाहायचं इथून पुढे संघ मालकाने दिलेला कानमंत्र किती यशस्वी ठरतोय. यावेळेस हाच कानमंत्र दिलाय. हानकी बडीव आणि धुराळा उडीव याच प्रकारची बॅटिंग करायची आहे. आणि प्रवीण सरांनी मात्र तीच दहशत गाजवली मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या खूप दूर वरती. वाघांची एक मोठी दहाड. बिग हिट. षटकार. षटकाराच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती आहे. 38 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळालाय. 38 धावा धावफलकावरती आहे. इथून पुढे देखील अशाच प्रकारचे आक्रमण करणं खूप गरजेचं आहे. प्रवीण इलेक्ट्रिकल, शिवम डेव्हलपर्स हाही संघ जर पाहिला सातत्याने चर्चेत आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं आपण दोन्ही संघ मालक उभा आहेत. एका बाजूने आकाश इंगळे तर एका बाजूने प्रवीण सर आहेत. दोन्ही संघ मालकांनी आता स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. आता हा विजयी रथ त्यांना पुढे ओढायचा आहे. ओ, यावेळेस पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि हाई बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खूप दूरवरती फेकून दिलाय. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग इकडे होतीये प्रवीण सरांची. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 बिग हिट आलेत. नक्कीच प्रचंड वेगाने धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळालाय. धावफलकाला फार वेग इकडे धारण केलाय. याच सरासरीची खरं तर इकडे आवश्यकता आहे. खूप चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये होतोय. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 2.5चा खेळ आतापर्यंत संपलाय. प्रचंड वेगाने धावफलक इकडे वसूल केलाय. यावेळेस पुन्हा एकदा तिसरा षटकार येण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा उलटतोय. या बॉलवरती नक्कीच इकडे चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीने 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकाचा जर विचार केला तर 48 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 48 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जमवल्यात. इथून पुढे देखील हा वेग असाच जर चालू राहिला तर 100 पार होताना आपल्याला धावफलक नक्कीच पाहायला मिळेल.
गोलंदाजी मार्कवरती अक्षय, सीधा साधा अक्षय आपल्याला इकडे गोलंदाजीसाठी पुढे आणलेला पाहायला मिळतोय. 48 धावा खर्च केल्यात. अक्षयला या ओव्हरमध्ये काहीतरी किमया करून दाखवावी लागेल, कमबॅक करून दाखवावा लागेल. यावेळेस प्रयत्न केला होता परंतु हा बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवला गेलाय. अगदी खूप चांगला चेंडू इकडे हाताळलाय. महत्वाची विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. आकाश इकडे बाद होत आहेत. आकाश बाद झाल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत आहेत. डॉक्टर अमोल सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहोत. डॉक्टर अमोल सरांवरती ही जबाबदारी या सामन्याची नक्कीच सोपवलेली आहे. महत्त्वाच्या 2 विकेट्स मैदानाच्या आतमध्ये आल्यात, त्यामुळे या सामन्याची जबाबदारी अमोल सरांवरती आपल्याला पाहायला मिळते. आमदार प्रीमियर लीग पर्व 2 दुसऱ्या पर्वाचा आपल्या सर्वांना गर्व आहे. या भागाचे नेते, लोकप्रिय आमदार, दमदार आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या क्रिकेटच्या भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे. पहिल्या वर्षी देखील प्रेक्षकांनी फार प्रतिसाद या स्पर्धेला दिलाय. याही दुसऱ्या वर्षी देखील तितकासा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा हा बॉल आल्यास फटका हवेत. याही वेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अमोल सरांना जितका वेळ मैदानाच्या आतमध्ये यायला लागला ना, तर त्याही पेक्षा कमी वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबले आणि यावेळेस झेलबाद देखील होताना पाहायला मिळालेत. एका पाठोपाठ एक विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अमोल बाद झाला आहे, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मयूर पिसे, मयूर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहणार आहोत. 48 धावा, विकेट हॅट्रिकची संधी आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट. तिसरा गडी बाद करणार का अक्षय मगरने कारनामा केलेला आहे. यावेळेस पाहायचंय, प्रयत्न केलाय परंतु इकडे फलंदाजाने सांगितलंय मी यावेळेस कराराला जबाब तुला मैदानाच्या आतमध्ये देणार आहे. आणि नक्कीच या बॉलवरती जोरदार टोले जंग प्रहार या बॉलवरती आलाय. खणखणीत षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं धावफलक पुन्हा एकदा आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. अर्धशतक कंप्लीट होत आहे. 54 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 धावा. वाऱ्याचा वेग देखील आलाय. यावेळेस खूप चांगला बॉल इकडे हाताळलाय. डॉट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. 4थ्या क्रमांकाचं षटक आपल्याला इकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळालंय. आज देखील 10 सामने आपल्याला या मैदानावरती कव्हर करायचे आहेत. आजचा हा दुसरा सामना मैदानाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यावेळेस व्हाईट बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव इकडे प्राप्त होतीये. धावफलकावरती 55 धावा. प्रवीण इलेक्ट्रिकल अँड शिवम डेव्हलपर्स हा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. निश्चितच खूप चांगली सुरुवात त्यांनी देखील केली होती वेगाने धाव वसूल करण्याच्या. यावेळेस देखील वा भाई वा, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार ठोकलाय वाघानं. काय जबरदस्त फटका इकडे सजवलाय. अगदी क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहिले. 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. खरं प्रेक्षकांना काही जागेवरती पिकअप शॉट खेळलाय. पुन्हा एकदा खूप चांगला बॉल हाताळलाय. निश्चितच डॉट चेंडू इकडे येताना पाहायला मिळाला. ओव्हर क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट आहे. धावफलकावरती प्रवीण इलेक्ट्रिकल्स शिवम डेव्हलपर्स हा संघ 61 वरती आहे.
61 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये अक्षय बोडरे खूप महागडा ठरला होता. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच अक्षयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायचा इशारा इकडे येतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. एका सिंगल बरोबरीत संघाचं धावफलक जाऊन पोहोचेल 62 वरती. अक्षय बोडरेला 1-2 विकेट मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागतील. सांघिक पारितोषिकांबरोबरीत वैयक्तिक पारितोषिकही आहेत आणि यावेळेस मात्र वेगात टाकलेला बॉल अगदी मिडल स्टिक उकडून टाकली आहे आणि इकडे महत्वाची विकेट देखील आली आहे. महत्वाची विकेट येताना पाहायला मिळाली आहे. बॅटिंगसाठी आता कोणाला पुढे आणलं जाईल? राहुल ढावरे देखील पाठीमागे उभा आहेत. कदाचित त्यांनाच पुढे आणलं जाईल. राहुल ढावरेमध्ये देखील मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. परिस्थिती बदलावी लागेल. एक परिस्थिती तुमची कधीच सारखी राहत नाही. तुम्ही बघा पहिल्या 1-2 षटकामध्ये प्रवीण इलेक्ट्रिक्स या संघाचा दबदबा निर्माण झाला, परंतु तिसऱ्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये पुन्हा डावात फेर बदल होताना पाहायला मिळाला. यावेळेस निश्चितच इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. 62 धावा धावफलकावरती 4.3चा खेळ संपलाय मित्रांनो. अजूनही आपण पाहतोय इकडे संधी आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोनही बाजूने सुरू आहे. कधी धावा येत आहेत, कधी धावा रोखल्या जात आहेत. यावेळेस देखील फुलोर लेनचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न अगदी स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षकाला उभं केलंय. एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत संघाचं धावफलक आपण पाहतोय 63 धावा. 4.4चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. अक्षय बोडरेचं हे षटक खूप चांगलं राहिलंय. यापूर्वीच्या षटकामध्ये थोडासा महागडा साबित ठरला होता, परंतु इकडे यावेळेस वा भाई वा, फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. अक्षय बोडरेला देखील आसमान दाखवलंय. अक्षय वरती देखील आक्रमण इकडे होताना पाहायला मिळालं. अगदी खूप चांगला स्ट्रोक इकडे सजवला या षटकाराने. 69 धावा. सलामीला आलेला खरं तर इकडे दोनही खेळाडू पाठीमागे पाठवले गेलेत, परंतु मैदानावरती जर पाहिलं 6 चेंडूमध्ये 22 धावा जमवण्याचा इकडे खूप चांगला प्रयत्न आतापर्यंत राहिलाय. प्रवीण सरांचा देखील खेळ चांगला राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत प्रवीण इलेक्ट्रिकल्स या संघाने आतापर्यंत धावा जमवल्या त्या 70 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावा आतापर्यंत धावफलकावरती जमवल्यात. इथून पुढे देखील अजूनही 6 चेंडूंचा खेळ पहिल्या डाबातील शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी मात्र इकडे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आजचा बर्थडे बॉय, आजचा खरं तर ज्यांचा जन्मदिवस आहे संतोष बॉस यांना पुढे आणलंय. संतोष बनसोडेला गोलंदाजीसाठी पुढे आणलेला आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चेंडू सरळ हवाई यात्रेसाठी पाठवलाय. बिग हिट, षटकार मैदानाच्या आतमध्ये.
पहिल्या चेंडूवरती षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 76 धावा धावफलकावरती आहे. अगदी संतोष बॉसचं स्वागत केलंय षटकाराने. खूप चांगला स्ट्रोक इकडे सजवलेला आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा इकडे फलंदाज सज्ज. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. लॉंग लेग सीमारेषा देखील भेदली गेली आहे. बॅक टू बॅक पुन्हा एकदा आलाय सनसनीत चौकार. षटकारा पाठोपाठचा चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. संघ मालक प्रवीण सरांचा खूप चांगला खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 9 चेंडूमध्ये 33 धावा जमवण्याचा कारनामा आतापर्यंत केलाय. एक संघ मालक म्हणून खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. अंतिमच्या षटकामध्ये देखील प्रचंड वेगाने धावा येत आहेत. 90 धावा धावफलकावरती आहेत. 80 धावा धावफलकावरती आहेत. दुरुस्ती करतो. खरं तर आत्तापर्यंत असंख्य प्रेक्षक आमच्या समोर जॉईन झालेले आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून 80 पर्यंत धावफलक पोहोचलेला आहे. प्रवीण सरांनी 9 चेंडूमध्ये 33 धावा जमवल्यात. संघ मालक म्हणून स्वतःवरती जबाबदारी त्यांनी घेतली आणि ती चांगल्या प्रकारे निभावली देखील आहे. आकाश शिंगळे देखील खूप चांगले खेळले मैदानावरती. यावेळेस देखील फटका उंच आकाशामध्ये आणि याही फटक्यामध्ये ताकद नजाकत पाहायला मिळाली आहे. आपला फटका 440चा झटका आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय 86 धावा जमवल्यात. पुन्हा एकदा हा बॉल संतोष बॉसचा खूप चांगला आहे. अगदी जर आपण पाहिलं यापूर्वीच्या 3ही चेंडूचा जर विचार केला आपण तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पाठवलेला आहे. ओव्हर स्टेपसाठी इकडे शहानिशा केली जाते आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन समोर आलेला आहे. इकडे तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपल्या समोर येतोय. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल इकडे आलाय. सुवर्ण संधी मैदानाच्या आतमध्ये असेल प्रवीण सरांना. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न होता. एक धाव आली. दुसरीचा प्रयास आणि पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावा इकडे येताना पाहायला मिळाल्या. 2 धावे बरोबरीत संघाचं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 89 धावा धावफलकावरती आहेत. 5.4चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. एकटा वाघ मैदानाच्या आतमध्ये लढलेला आहे. 12 चेंडूमध्ये 41 धावा प्रवीण सरांनी जमवल्या. या 2 चेंडूवरती जर 2 बिग हिट आले तर अर्धशतक देखील पाहायला मिळेल. आणि मित्रांनो चौकार तर आलाय. 13 चेंडूमध्ये 45 धाब्यांची इनिंग खेळलेत. आता शेवटच्या बॉलवरती जर बिग हिट आला तर नक्कीच या स्पर्धेतील अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये पाहायचंय. कालच्या दिवसामध्ये देखील एक अर्धशतक आपण बघितलंय. पिरळे गावचा सुपरस्टार सागर पाटीलच्या नावावरती अर्धशतक आहे या स्पर्धेतील. तर आज पाहायचं इकडे षटकार जर आला तर अर्धशतकापर्यंत पोहोचू शकतायत. 93 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू इकडे पाहायचंय. शेवट कसा होतोय. संतोष बॉस यांचा जरी आज वाढदिवस असेल परंतु खूप महागडे राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 23 धावा इकडे मैदानावरती खर्च केल्या. 23 धावा मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात या षटकामध्ये. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवरती जर बिग हिट आला ना मित्रांनो तर आजच्या दिवसामधलं देखील अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इकडे संतोष बॉस तशी संधी देणार का. 93 धावा आहेत. हा बॉल खूप निर्णायक असेल. फुलटॉस चेंडू होता परंतु जास्त करामत करता आलेली नाहीये.
इकडे रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील आली आहे. धावफलकावरती 93 धावा जमवल्या जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 94 धाब्यांची गरज. चला दोन्ही संघनायक आपण टॉस साठी यायचंय. यानंतरची मॅच हॅलो. चला लवकर SK फ्रूट्स वेळापूर आणि अमर भैया रिसवडकर शेवटचा कॉल असेल तुमच्यासाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंपल्सरी ठेवलेला आहे. अजूनही दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉससाठी आलेले नाही आहेत. अन्यथा आपल्या स्पर्धेचा नियम आहे, तुम्ही उशीर केला तर मग ओव्हर कमी केल्या जातात. अमर भैया रिसवडकर 11 संघाचे कॅप्टन आलेत. SK फ्रूट तुमच्यासाठी शेवटचा पुकार असेल, आवाज द्या. चला या मॅचचा आपण टॉस करूयात. चला मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूने माळशिरस तालुक्याचा सिक्सर किंग अक्षय बोडरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, तर एका बाजूने किशोर अर्थातच भीमा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर गोलंदाजीसाठी पहिल्या क्रमांकाचे षटक इकडे हाताळण्यासाठी राज
या मैदानावरती राज करणार का? पहिला बॉल होता, अक्रॉस द बॅटने खेळवण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचत आहेत. रोहित भाकरे खरं तर आज खरं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची आठवण होतीये. चेहऱ्यावरती खाससा असा गॉगल देखील परिधान केलाय. दोन्ही संघनायक या ठिकाणी आले आहेत. पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करतोय. एसके फ्रूट वेळापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये अमर भैया रिसवडकर 11. दोन्ही संघनायक आपल्यासमोर जॉईन आहेत. यावेळेचा बॉल कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे उभा. सरपंच रजनीशजी बनसोडे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस इकडे संपन्न केलाय. टॉस एसके फ्रूट वेळापूर संघाने जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आज प्रत्येक जण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय. काय राज खरं तर असावा. पुन्हा एकदा हा बॉल अक्रॉस द बॅटने खेळवण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल इकडे प्राप्त होतीये. सिंगल डबलचे काम चलने वाला नाहीये. धावफलकाचं जर टार्गेट तुम्ही इकडे बघितलं 94 धावेंचं टार्गेट आहे आणि हे लक्ष जर तुम्हाला गाठायचं असेल तर मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. समोर अक्षय बोडरे, खूप मोठं नाव चर्चेत आहे. अक्षय बोडरेचा देखील एक वेगळा फॅन्स फॉलोअर्स आहे मित्रांनो. ज्या वेळेस अक्षय बोडरे मैदानाच्या आतमध्ये खेळायला येतो ना त्यावेळेस तुम्ही बघा लाईव्ह देखील चेक करा, त्याचा फॅन्स फॉलोअर्स वाढलेला असतो. अक्षय या नावाची चर्चा देखील खूप चांगली राहिली आहे. वेळोवेळी जर पाहिलं आपण अक्षय अनेक स्पर्धा त्याने गाजवताना आपण पाहिलेल्या आहेत. अतिशय चांगला क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक युवा टॅलेंट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळालेत. जसे की आपण पहिल्या दिवसामध्ये खरं तर स्पर्धेमध्ये जर पाहिलं आपण कैलास निंबळकर सारखा उदयनमुख खेळाडू आपल्याला चर्चेत येताना पाहायला मिळाला. आणि खरं तर आमदार प्रीमियर लीगचं हेच खासियत आहे, नवीन खेळाडूंचा शोध या स्पर्धेच्या माध्यमातून लागत असतो. अक्षय बोडरे समोर आहेत. यावेळेस फटका फसलाय. यष्टी रक्षकाच्या पाठीमागे अगदी आपण पाहतोय फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये टिपला गेला झेल आणि अक्षयच्या देखील डावाचा संपलाय खेळ. ओयुटीचा कॉल आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षयचा देखील खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अक्षय बोडरे देखील मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळालाय. खरं तर अक्षय बोडरे आज गोलंदाजी करत असताना देखील खूप महागडा साबित ठरला. बॅटिंग करत असताना देखील खूप लवकर बाद झालाय आणि आज सर्व गुण संपन्न कामगिरी केली ती मात्र राज या खेळाडूने. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज इकडे दाखल होत आहेत. अक्षय मगर. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकाला इकडे सुरुवात होतीये. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील राहुल. राजचं कौतुक करावं लागेल. त्याने पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या. तीन धावा राज देशमुखने मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला राजची देखील पाहायला मिळाली. राहुल ढवरेला इकडे गोलंदाजीसाठी आणलेला आहे. छोटासा रनअप जो राहुलचा आपल्याला इकडे पाहायला मिळेल. यावेळेस आल्याच आक्रमण करण्याचा प्रयत्न. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत उभा. रोहितला बाउंड्री लाईन वरती उभं केलंय. खरं तर आज चेंडू देखील मला वाटतं रोहितचा पाठलागच करतोय. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील मोठी आक्रमणं मैदानावरती करावी लागतील. अक्षय मगरला देखील थांबून चालणार नाहीये. अगदी पहिल्या बॉल पासून त्याला आक्रमणच करावे लागतील आणि तोच प्रयत्न मैदानावरती होतोय. दुसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत. 3:56 वेळ झालाय. अगदी आजच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला दिवस रात्रीमध्ये तब्बल 10 मॅच कव्हर करायच्यात. आजची ही दुसरीच मॅच सुरू आहे. 3:56 वेळ झालेला आहे.
1:52 पहिला चेंडू आज स्पर्धेमध्ये आपण टाकलेला होता. पुन्हा एकदा सेफ हँड. आकाशने टिपलेला आणखीन एक सुंदर झेल आणि इकडे पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. एका पाठोपाठ एक विकेट येते मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिलं आपण किशोर देखील मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळालाय. महत्वाची विकेट इकडे मैदानाच्या आतमध्ये आली आहे. किशोर या नावाची चर्चा देखील मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. संघामध्ये जर पाहिलं आपण विशाल दाहिंजे सारखा सुपरस्टार अजूनही पाठीमागे उभा आहे. नवीन फलंदाज अभिजित बॅटिंगसाठी पुढे आणला गेलाय. अभिजित कशा प्रकारे कामगिरी करतील हेही पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला खेळ इकडे प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आजच्या दिवसामध्ये हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. 1.3चा खेळ आतापर्यंत कंप्लीट आहे. अभिजित मगर आल्याच पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला आग लावून जाणारा हा चौकार सामन्यामध्ये खूप महत्वाचा राहील. चौकार षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठोकावेच लागतील. सामन्यामध्ये यायचं असेल तर तुम्हाला चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल करावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी केली तर आणि तरच श्रीराम 11 गारवाड या संघाला सामन्यामध्ये येण्याची संधी आहे. विकेट जर आल्या तर पुन्हा एकदा प्रवीण इलेक्ट्रिकल्स शिवम डेव्हलपर्स हा संघ मात्र कमबॅक करेल. यावेळेस फटका पुन्हा एकदा फसलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतायत आणि संघाला बसलेला हा धक्का क्रमांक 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्यात मित्रांनो. आदित्यने टिपलेला झेल खूप चांगला आपल्याला पाहायला मिळालाय. आदित्यने खूप चांगला कॅच पकडलाय. विकेट देखील येताना पाहायला मिळाली आहे. अगदी 9 धावसंख्येचा जर विचार केला तर 3 विकेट देखील आल्यात. महत्वाच्या विकेट्स येताना पाहायला मिळाल्यात. स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही पाठीमागे जर पाहिलं पण संतोष बॉस सारखा खेळाडू आहे. विशाल दाहिंजे सारखी मोठी बॅटिंग ऑर्डर खरं तर अजूनही पाठीमागे शिल्लक आहे. यावेळेस काहीतरी रणनीती असणार आहे. तुम्ही बघा युद्धाचा नियम आहे. तुम्हाला तुमच्याकडे गेम प्लॅन ए असला पाहिजे, गेम प्लॅन बी असला पाहिजे. कुठल्या क्षणी कुठला प्लॅन वापरायचा हेही तुम्हाला समजलं पाहिजे. आमदार प्रीमियर लीगमध्ये तुम्ही आहात. इकडे एक पराभव तुम्हाला महागात पडेल. पुन्हा एकदा आल्याच समोरच्या दिशेने खेळलाय फटका. आमच्या कॅमेरामॅनला मानवंदना देणारा येतोय. खणखणीत चौकार. अगदी समोरच्या दिशेने गेलेला हा बॉल आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून हा चेंडू निघून गेलाय. खूप चांगला स्ट्रोक होता. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका होता. हवेत बराचसा वेळ चेंडू थांबला आणि सरळ हा कॅमेरामॅन पासून चेंडू निघून गेलाय. चौकाराने पुन्हा एकदा इकडे डावामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू 24 आणि धावा करायच्यात 81. यूट्यूबला आवाज कमी आहे. 24 चेंडू आणि अजूनही धावा करायच्यात. नक्कीच 81 धावा आपल्याला इकडे जिंकण्यासाठी अजूनही करायच्यात. महत्वाचा सामना आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. मॅच अजूनही होऊ शकते. स्पीडअप करा. चला लवकर. थोडासा जास्त अवधी तुम्ही घेताय. थोडंसं स्पीडअप करत चला. टीम मीटिंग अलाउड नाहीये. आयोजकांकडून वारंवार सूचना या ठिकाणी येत आहेत. आमदार प्रीमियर लीग 2026 वेळापूरचं हे मैदान पालखी तळावरती आपण पाहतोय. मागील 2 दिवसापासून खूप चांगल्या मॅचेस आपल्याला इकडे अनुभवायला मिळाल्यात. आज स्पर्धेचा 3री दिवस रात्र आपल्याला इकडे पाहायला मिळतीये.
ए ग्रुपचा हा शेवटच्या दिवसातील मॅच आहेत, कारण ए ग्रुप आज संपेल आणि उद्यापासून सुरू होईल बी ग्रुप. उद्यापासून पुन्हा 8 नवीन संघ आणि नवीन खेळाडू, नवीन संघ मालक. निश्चितच 13 धावा इकडे धावफलकावरती आहेत. तीन कड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 बॉल 81 करायच्यात. 81 धावा जर करायच्या असतील तर तुम्हाला आक्रमण देखील मोठीच करावी लागतील. परिस्थिती अवघड आहे. अवघडामधून तुम्हाला बाहेर पडायचंय. यासाठी फक्त आणि फक्त चांगली बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा हा बॉल, चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होताना इकडे पाहायला मिळेल. एक सिंगल, एका सिंगल बरोबरीत संघाचं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहे. गोलंदाजावरती आक्रमण तुम्हाला करावं लागेल. गोलंदाजाने या सामन्यावरती पूर्णपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलाय. रोहित इकडे गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. शुभम सर इकडे शहानिशा करतायत. बॉलचा टप्पा कुठे पडलाय? तिसरे पंच शहानिशा करतील. तिसरे पंच वरुण बुर्ला सर इकडे बिझी आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा फंबल, दुसऱ्या धाब्यांचा प्रयास, परंतु इकडे नकार कळवलेला आहे. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत पुन्हा एकदा संघाचं धावफलक पुढे जाईल. शांत आणि संत गतीने चाललेला खेळ आहे. इतक्या जर कमी वेगाने धावा आल्या तर कदाचित तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल. मॅचमध्ये यायचं असेल तर तुम्हाला फक्त चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. एका पाठोपाठ एक विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अगदी जर पाहिलं यावेळेस बॅटिंगसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये संतोष बॉस यांना मात्र पुढे आणलेलं आहे. संतोष बॉसला मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण यापूर्वीचा खरं तर खेळ खूप पाहिजे तसा चांगला राहिलेला नाही आहे. यावर्षी थोडासा बॅड पॅचमध्ये संतोष बॉस आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता मात्र जाता जाता मात्र बर्थडे बॉयला आज कुठली तरी चांगली कामगिरी करून दाखवावं लागेल. टायगर अभी भी जिंदा है. चांगली कामयाबी करून दाखवावी लागेल. संतोष बॉस लेफ्ट हँड बॅटर आहे, शतकवीर म्हणून या परिसरामध्ये ओळखला जाणारा खेळाडू. मित्रांनो, काळ थोडासा कठीण आहे, परंतु काळावरती मात करावी लागेल. खरं तर खेळाडूंना आता आयोजकांच्या सूचना आल्यात. आता जर तुम्ही जास्त टाइमपास केला तर कदाचित आपल्याला 2 धाब्यांची पेनल्टी आयोजक देणार आहेत. याही सूचनेकडे आपण लक्ष द्यायचं आहे. या मॅच नंतर आपण तो डिसिजन या स्पर्धेमध्ये लागू करतोय. यावेळेचा बॉल फटका प्रतिम, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच केलाय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार मैदानाच्या आतमध्ये. यानंतरच्या सामन्यामध्ये नियमामध्ये फेरबदल केलाय आयोजकांनी. जो अधिकार आयोजकांनी आपल्याकडे ठेवला होता तो वापरलाय आणि आयोजकांनी कळवलंय जर इथून पुढे वेळेत सामने कंप्लीट झाले नाहीत, इनिंग कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल, जी आपण
एक खेळाडू आतमध्ये घेत होतो, त्याच्यामध्ये बदल करून आता 2 धाब्यांची पेनल्टी असेल. तिथून प्रत्येक 5 मिनिटाला नक्कीच 2 धावा वाढवत आपण जाणार आहोत. याही सूचनेकडे आपण लक्ष द्यायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा इकडे सज्ज होताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला बॉल इकडे हाताळलाय. अतिशय सुंदर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. डॉट चेंडू इकडे मैदानाच्या आतमध्ये येतोय. इक्वेशन पाहूयात. जिंकण्यासाठीचं समीकरण अजूनही आपण सांगूयात पुढे. 18 चेंडू आणि 71 धावा. 18 चेंडूमध्ये 71 धावा मैदानाच्या आतमध्ये करायच्यात. इथून पुढे पाहायचं आहे 18 चेंडूमध्ये 71 धावा होतील का. काहीसं अवघड आणि काहीसं सोपं असलेलं आव्हान आहे. आपल्याला जरी वाटत असेल या आव्हानापर्यंत तुम्ही पोचू शकत नाही, परंतु जर तुम्ही या धावा चेस करण्याचा प्रयत्न केला तर अगदी सहजरित्या तुम्ही या आव्हानापर्यंत सहजरित्या पोचू शकताय. फक्त प्रयत्नांती परमेश्वर असंही म्हटलं जातं. प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही आहे. गोलंदाज इकडे पुन्हा एकदा पुढे आणलं जाईल. आदित्य चव्हाणला इकडे गोलंदाजी मार्कवरती आणलेलं आहे. इथून पुढे देखील पाहायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. यावेळेस संतोष बॉस अगदी क्षेत्ररक्षकाकडून कॅच सुटलाय आणि संतोष बॉस यांना जीवनदान देखील प्राप्त झाले. खरं तर कदाचित मला वाटतंय या क्षेत्ररक्षकाने त्यांना बर्थडे गिफ्ट दिलेलं आहे. आता तुम्हाला एक जीवनदान देतो, इथून पुढे चांगली कामगिरी करा. जीवनदान मिळालंय संतोष बॉसला, परंतु इथून पुढे चांगली किमया करावी लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बर्थडे गिफ्ट प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीला काही ना काही गिफ्ट देतो. आज इकडे बघायचंय संतोष बॉसला कदाचित हे गिफ्ट आहे का. राज देशमुखला गिफ्ट मिळालंय यापूर्वी. यावेळेस देखील चांगला बॉल इकडे हाताळलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये इकडे प्राप्त झालेला आहे. प्रत्येक डॉट बॉल जास्त दबाव वाढवतो. तुम्ही बघा विकेटपेक्षा तुमचे डॉट बॉल प्रतिस्पर्ध्यावरती दबाव निर्माण करतात आणि एकदा का दबाव निर्माण झाला तर विकेट देखील येण्यास सुरुवात होतीये. यावेळेस देखील फटका फसलाय आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा केली ना मित्रांनो, ती विकेट देखील आली आहे. जितके जास्त डॉट बॉल येतात तितका फलंदाज पुन्हा एकदा ॲग्रेसिव्ह भूमिका इकडे घेतात, परंतु सातत्याने मोठमोठे स्ट्रोक खेळण्याच्या नादात इकडे विकेट देखील येताना पाहायला मिळाल्यात. त्यामुळे खरं तर इकडे बदल झालेला आहे. विकेट आली आहे. पालखी तळाचं हे मैदान सातत्याने गजबजलेलं मैदान, वेळापूरचं मैदान सातत्याने चर्चेत राहिलंय. आमदार प्रीमियर लीगचं हे नक्कीच जर आपण पाहिलं दुसरं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय आणि जे दुसरं पर्व अत्यंत दिमाखात आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे. अगदी स्पर्धेचा तिसरा दिवस आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. इथून पुढे देखील नवीन फलंदाज विशाल दाहिंजे, लेफ्ट हँड बॅटर. यावेळेस व्हाईट बॉलची घोषणा आहे. ज्या खेळाडूची आपण चर्चा केली अर्थातच तोच खेळाडू इकडे मैदानाच्या आतमध्ये आहे, विशाल दाहिंजे. यावेळेस देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये करणार का, क्षमता आहे याही खेळाडूमध्ये कुठूनही सामना खेचून आणण्याची. यावेळेस पाहायचंय. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय फटका खिलाडी आणि यावेळेस जर पाहिलं खूप चांगला चेंडू अडवलेला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सीमारेषेवरती सुरक्षितरित्या हा चेंडू अडवलाय. निश्चितच संघासाठी खूप महत्त्वाचा फिल्डिंग असेल. धावा देखील वाचवल्या गेल्यात. 26 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून पुढे प्रचंड मोठा धावफलक. दोन्ही फलंदाज जर पाहिला पण डावखुऱ्या शैलीचे आहेत. यावेळेस देखील संतोष बॉससाठीचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावेबरोबर इथं संघाचं धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल.
एक एक धाव घेऊन इकडे चालणार नाहीये. तुम्हाला जर मॅचमध्ये यायचं असेल तर चौकार आणि षटकार. हो, पुन्हा एकदा हा बॉल खूप खराब बॉल होता. पंचांनी मात्र इकडे दंडित केलाय. इट्स अ नो बॉल. अतिरिक्त हाईट बीमर चेंडूची घोषणा आहे. नो बॉलची घोषणा आहे. आदित्य चव्हाणच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि नक्कीच नो बॉल देखील इकडे पाहायला मिळाला. नो चेंडू आलाय. नो चेंडू बरोबर पुन्हा एकदा इकडे सामन्यामध्ये आपण पाहतोय बदल होताना पाहायला मिळेल. यावेळेस फ्री हिटचा बॉल समोर विशाल. फुल टॉस बॉल आणि विशाल दाहिंजेने हा बॉल फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने हमारे काबिलियत पे शख्स लेना शुरू कर दिया. टाइगर अभी भी जिंदा है. माळशिरसचा हा ढाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये गरजलाय. अगदी ज्या खेळाडूला इकडे खूप उशिरा मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय ना, खरं तर त्याच विशाल दाहिंजेच्या बॅटमधून वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरोधात अगदी बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. खणखणीत षटकार देखील येताना पाहायला मिळालाय. रोल बॉल द्या आतमध्ये. चला फिल्डर आतमध्ये या. विशालच्या बॅटमधून आपल्याला षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 34 धावा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा इकडे सामन्यामध्ये बदल होताना पाहायला मिळालाय. जिंकण्यासाठीचं समीकरण शेवटचे 12 बॉल आणि 60 करायच्यात. 12 चेंडूमध्ये 60 धावा मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी करायच्यात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा इकडे राज या सामन्यावरती वर्चस्व गाजवलं राजने. इथून पुढे देखील पाहायचं कशी कामगिरी होतीये. हो, यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा आगळा वेगळा फटका आहे. अलीकडे क्रिकेटमध्ये सर्रास हा फटका खेळला जातो, परंतु तुम्हाला जर हा फटका खेळायचा असेल तर तुमच्याकडे सराव असणं गरजेचं आहे, सातत्य असणं फार गरजेचं आहे. हो, यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. थोडासा लेट कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पायाच्या साह्याने चेंडूला स्टॉप केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील कंप्लीट आहे. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या. 3 धावे बरोबरीत संघाचं धावफलक 37 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 धावा मैदानाच्या आतमध्ये जमवल्यात. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती 10 चेंडू आणि 57 करायच्यात. विशाल दाहिंजे ज्याने एक षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा खूप चांगला फटका आहे. गॅप शोधलाय. बॉल वेगात चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विशाल दाहिंजेची खूप चांगली बॅटिंग इकडे पाहायला मिळतीये. कहा छुपा रखा था ये बंदा. षटकारा पाठोपाठ आलेला चौकार. 4 चेंडूमध्ये 11 धाव्यांवरती लढलाय मैदानाच्या आतमध्ये, तर सामना येऊन ठेपलाय 9 चेंडू आणि 53 धावा. सामना जरी जिंकला नाही ना तरी त्या पराभवातील अंतर इकडे कमी करण्याचा प्रयत्न करतायत. विशाल दाहिंजेचा सातत्याने खूप चांगला खेळ आपल्याला मैदानावरती अनुभवायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. एकच धाव. एका धावे बरोबरीत पुन्हा एकदा संघाचं धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा आहेत. महत्त्वाचे विकेट्स आल्यात. अगदी मिडल ऑर्डरमधील खेळाडू इकडे लढतायत. इथून पुढे देखील मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. फेकी थोडीशी खराब. दुसऱ्या धावेंसाठीचा कॉल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावा आल्या. 2 धावे बरोबरीत 44 धावा धाव फलकावरती आहेत.
7 चेंडू आणि 50 धावा. संतोष बॉसला देखील मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. 7 चेंडू मध्ये 50 धावा करायच्यात. लक्षापर्यंत पोहोचू शकत नाहीये, परंतु पराभवातला अंतर कमी करायचंय. यावेळेस प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उभा आहेत आणि पाहायचंय. अप्रतिम कॅच, अप्रतिम कॅच. आणि इकडे संतोष बॉसचा देखील खेळ मैदानावरती संपलाय. विकेट आली आहे. विकेटचं पतन इकडे होताना पाहायला मिळालंय. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसतोय. बॅटिंगसाठी विक्रम सरांना इकडे पुढे आणलंय, तर गोलंदाजीसाठी संघ मालक पुढे येणार का? आकाश इंगळे गोलंदाजीसाठी पुढे येणार का? शेवटचे 6 चेंडू आणि करायच्यात 50 धावा. 6 चेंडू मध्ये 50 धावा करायच्यात. संघ मालक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून पुढे आलेला आहे. नक्कीच आकाश इंगळे कशा प्रकारे कामगिरी करतील. आत्तापर्यंतचा खेळ जर आपण पाहिलं, खूप गोलंदाजांच्या बाजूने चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे. गोलंदाजांना पाहिले तितकं वर्चस्व गाजवता आलेलं नाही आहे. विक्रम बॅटिंगसाठी इकडे दाखल झालेले आहेत, तर इकडे गोलंदाज देखील संघ मालक स्वतः आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबाबदारी स्वतःवरती घेतली आहे. आज बॅटिंगला देखील सलामीलाच आले होते. गोलंदाजीला मात्र शेवटच्या षटकामध्ये त्यांना पुढे आणलं आहे. तर इथेही त्यांच्यावरती जबाबदारी मोठी आहे, कारण शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. विशालसाठी फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती सरळ पलटवार केलाय. विशालच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाचं धावफलक जे आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. पराभवातला अंतर इकडे विशाल दाहिंजे कमी करताना पाहायला मिळत आहेत आणि स्वतःला देखील सिद्ध करून दाखवतोय. मी याच प्रकारची कामगिरी करतो, दाखवून देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. विशाल पुन्हा एकदा पाहायचंय, सक्रिय आहेत मैदानाच्या दिशेने. चांगली बॅटिंग आत्तापर्यंत राहिली आहे. इथून पुढे देखील प्रेक्षकांच्या नजरा आहेत, परंतु हा बॉल खूप चांगला होता. खूप चांगला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. लेगबाईचा इशारा देखील आलाय. लेगबाईचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येते. लेगबाईच्या माध्यमातून 1 सिंगल मैदानावरती प्राप्त झाली आहे. 51 धावा. 51 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील पाहायचंय मोठमोठे स्ट्रोक येणार का? विक्रम रिसवडकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अंतिमचे 4 चेंडूंचा सामना कशा प्रकारे होतोय. खूप मोठा धावफलकाचा पाठलाग होता. त्याचा प्रेशर आपल्याला इकडे खेळाडूंवरती जाणवताना पाहायला मिळाला. जास्त विकेट आल्या. सुरुवातीची जी बॅटिंग ऑर्डर होती सुरुवातीची लवकर कोसळली, त्यामुळे पाठीमागे मिडल ऑर्डरवरती प्रचंड दबाव निर्माण झाला आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना तिथपर्यंत मला वाटतंय अजून तरी पोहोचलेले नाही आहेत आणि पोहोचण्यासाठी खूप अडथळा आहे. कारण शेवटचे अजूनही आपण जर पाहिलं चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा करायच्यात 42. 3 चेंडूमध्ये 42 करायच्यात. ओ विशाल थांबायचं नाव घेत नाहीये. थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. हानकी बडीव आणि धुरळा उडीव अशीच बॅटिंग मैदानावरती विशाल दाहिंजेची पाहायला मिळतीये. सूर्यास्त के बाद फिर सूर्योदय होता है, दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल दाहिंजे. 58 धावा, 6 गडी आतापर्यंत बाद. विशाल दाहिंजे वैयक्तिक धावसंख्या जर पाहिलं 8 बॉल 24 वरती खेळतायत. यावेळेस फटका फसलाय, चेंडू जागेवरती आहे आणि ओयुटीचा कॉल. आकाशचा जल्लोष. आकाशने मला वाटतं एक चौकारही ठोकला होता आणि एक विकेटही घेतली आहे. चला नेक्स्ट बॅटर या. पुढचे संघ आपण तयार राहायचंय. एसके फ्रूटने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कालच्या दिवस रात्रीमध्ये आपण सागर पाटील यांचं अर्धशतक बघितलंय. आज पुन्हा एकदा ती कामगिरी होणार का? सर्वांच्या नजरा पाटलांवरती लागलेल्या आहेत.
इथून पुढे देखील पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. हो, पुन्हा एकदा हा बॉल, खूप चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला. याच बरोबरीत आपण पाहतो इकडे मॅच देखील संपली आहे आणि या मॅचमध्ये इकडे विजय साकार केलाय प्रवीण इलेक्ट्रिकल्स अँड शिवम डेव्हलपर्स. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन.